पुण्याच्या मुळशीतील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आलेले आहेत। त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत। राजेंद्र हगवणे यांच्या त्या सून आहेत आणि या प्रकरणी राजेंद्र हगवणे यांचे पत्नी, मुलगा आणि मुलगी असे तिघांना अटक केलेली आहे। राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आपण बोलणार आहोत। आता आपल्या सोबत एसीपी सर आहेत। कुराडे सर, काय आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे? कारण हत्या झाली आहे असं या ठिकाणी आरोप होतो। यामध्ये गुन्ह्याचा तपास वेगवेगळ्या सुपरविजन मध्ये 2-3 टीमा काढून चालू आहे। याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे। 21 तारखेपर्यंत 3 आरोपींची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि उर्वरित आरोपींना शोधाचं काम चालू आहे। त्याचबरोबर आम्हाला सदर घटनेच्या क्रमामध्ये सायंटिफिक पुरावे, त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स आणि साक्षीदार, सरकारी पंच घेऊन आम्ही ई साक्षीचे पंचनामे या सगळ्या गोष्टी अगदी प्रोग्रेसने आणि बारकाईने चालू आहेत आणि आरोपींना सुद्धा शोधण्यासाठी वेगवेगळ्या 3 टीम काढलेल्या असून त्यांचा देखील शोध घेत आहोत। सर, सुरुवातीपासून हाच आरोप होतोय वैष्णवी यांच्या कुटुंबियांकडून की तिची हत्या करण्यात आलेली आहे। काय नेमके पुरावे आता आपल्याकडे सापडलेत? आपण म्हणताय की हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि हुंडाबळीचा गुन्हा आहे। आम्ही जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याप्रमाणे फिर्यादीच्या आणि आतापर्यंतच्या एव्हिडन्सनुसार गुन्हा दाखल केला आहे। तरी पण त्याच्यामध्ये जे आम्ही केमिकल ॲनालायझरला ज्या टेस्टसाठी गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाठवलेल्या आहेत, तो रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील। परंतु सध्या जो तपास चालू आहे त्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल आणि सायंटिफिक गोष्टी आमच्या समोर ज्या आलेल्या आहेत त्यानुसार तपास घेऊन आरोपींना रिमांड घेऊन पुढील तपास केला जाईल। सर, वैष्णवी ज्या वेळेला घरात होती त्यावेळेला नेमके म्हणजे तिनं जे सुसाईड केलं असं जे तुम्ही म्हणताय, गळफास घेतला, त्यावेळेला घरात नेमकं कोण कोण उपस्थित होतं? तिचे पती शशांक आणि तिचे सासरे हे नेमकं कुठं होते त्यावेळेला आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण घरामध्ये होतं? त्या घटनाक्रमामध्ये साधारण जो टोटल घटनाक्रम आम्हाला टिपता आला किंवा आम्हाला रिकलेक्ट करता आला त्यामध्ये त्या ठिकाणी एक आजी आणि कामगारांची मुलगी आणि एक कामगार जो आहे तो त्याच्या कामानिमित्त बाहेर जाताना दिसतोय आणि त्या ठिकाणी जो पती आहे शशांक आणि सासरे राजेंद्र हे मधल्या काळामध्ये म्हणजे साधारण 1-पाऊण तासासाठी एका लग्नाला किंवा बाहेर गाडी काढून बाहेर जाताना दिसत आहेत। आम्ही त्या बाबतीत सुद्धा ते कुठे गेले, काय गेले त्या बाबतीत सुद्धा एव्हिडन्स कलेक्ट केलेला आहे आणि कलेक्ट करायचं काम चालू आहे। साधारण त्या ठिकाणच्या घटनाच्या आणि त्या कालावधीमधील आणि त्या घराच्या परिसरातील गोष्टी आम्ही तपासात कलेक्ट केलेल्या आहेत। सर, असंही शंका उपस्थित केली जाऊ शकते की ते बाहेर गेले आणि त्याच वेळेला जे आपल्याकडं जे एव्हिडन्स आहेत त्यामध्ये जे सीसीटीव्ही काही तुमच्याकडे उपलब्ध झालेत, पाठीमागचा मात्र घरातला सीसीटीव्ही त्याच्या नाहीये, तर तिकडून काही प्रवेश झालाय किंवा खरंच त्यांनी हा सगळा बहाणा केलाय का, अशी पण शंका उपस्थित केली जाऊ शकते। तर तसं काही निष्पन्न झालेलं आहे का? सध्या घटनास्थळ पंचनामा आणि घटनेची आम्ही केलेली पाहणी याच्यातून तरी त्या सदर रूमसाठी मागच्या बाजूने प्रवेश करण्यासारखी परिस्थिती तशी नाहीये। सर, खरं तर राजेंद्र हगवणे हे जे आहेत ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। सध्या ते मुळशी तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यामुळं पोलिसांवरती दबाव आहे असं या ठिकाणी म्हटलं जात आहे। खरंच हा दबाव आहे पोलिसांवरती? नाही, अशा प्रकारे काही दबाव वगैरे नाही। आमचा तपास चालू आहे, त्यानुसार टीम काम करत आहेत। पुरावे गोळा करायचं काम, त्याचबरोबर आरोपींना शोधण्याचं काम या पद्धतीनं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने चालू आहे। राजेंद्र हगवणेंना अजून अटक होत नाही, त्यांना वाचवलं जातंय अशी शंका या ठिकाणी या दबावाच्या अनुषंगानेच उपस्थित केली जाते। नाही, असं काही नाही। त्यांचा तपास अगदी शिताफीनं आणि वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून आमच्या टीमा करत आहेत। तर पोलिसांनी आतापर्यंत जो तपास केलेला आहे त्यामध्ये ही हत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि हुंडाबळी असा गुन्हा जो आहे तो या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। राजेंद्र हगवणे अद्यापही पसार आहेत, त्यांचा शोध या ठिकाणी घेतला जातोय, परंतु राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक, ज्यांच्या वैष्णवी या पत्नी होती, त्यांना त्यांची राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी आणि मुलगी असे तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे आणि धीराचा शोध अद्याप सुरू आहे। नाजिमुल्ला, ABP माझा,
पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.